बघा, रवी 1 रुपयाला 2 टॉफी प्रमाणे टॉफी खरेदी करतो, मात्र 1 रुपयाला 5 प्रमाणे टॉफीची विक्री करतो, तर त्याच्या तोट्याची टक्केवारी किती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. हा रवी 1 रुपयाला, लक्ष द्या, 2 टॉफी काय करतो? खरेदी करतो. आणि विकतो कसा हो? तर 1 रुपयाला 5 प्रमाणे टॉफीची विक्री करतो. 1 रुपयाला 5 टॉफी तो विकतो. मग इथं ही जी विक्री किंमत आहे, ही विक्री किंमत म्हणजे खरेदी किंमत समजा, आणि ही जी खरेदी किंमत आहे ही विक्री किंमत समजा. म्हणजे कळालं नाही सर असा तुमच्या मनामध्ये प्रश्न. इथं हे 2 टॉफी अर्थात 2 टॉफी म्हणजे आता होईल विक्री, आणि 5 टॉफी म्हणजे काय? तर खरेदी. उलट करा. इथं अर्थातच 5 टॉफी म्हणजे 5 खरेदी, याचा अर्थ खरेदी या 2 पेक्षा मोठी आहे. व्यवहारामध्ये तोटा झाला. तोटा किती झाला? तर या 5 मधून 2 वजा 3 टॉफी हा त्या रवीला झालेला तोटा आहे. तोट्याची टक्केवारी म्हणून प्रत्यक्ष झालेला तोटा 3, त्याला गुणिला 100 भागीला खरेदी कोणती? ही 5. आता हा भाग जातो 20 न. 3 गुणिला 20 म्हणजे काय? तर 60% ही आहे रवीला झालेल्या तोट्याची टक्केवारी. आणि हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शेकडा तोटा शेकडा नफा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.